तिकीट तिकीट. कंडक्टर एका एकाचे तिकीट काढत बसमध्ये पुढे पुढे सरकत होता. पाठीमागच्या सीटवर बसलेली आजी कंडक्टरकडे मोठ्या आशेने बघत होती. विस्कटलेले केस, चेहऱ्यावर दुःख दिसत होते. मांडीवर कपड्यांचे गाठोडे घेतलेले होते. पुढच्या प्रवाशांच्या तिकीट काढत कंडक्टर आजीजवळ आला. आजी बोला, कुठे जायचं आहे? आजीने कमरेचा मळलेला बटवा काढला आणि त्यात पैसे बघायला लागली. खूप वेळ बटवा चाचपडून झाल्यानंतर आजीने एक 100 रुपयाची नोट काढली. ती तेवढी एकच नोट त्या बटव्यामध्ये होती. कंडक्टरकडे हात करत तिने ते पैसे देत म्हणाली, शेवटचा स्टॉप. आजीने कंडक्टरला उतरण्याचे ठिकाण सांगितले. तिकीट आजी आता केविलवाण्या चेहऱ्याने कंडक्टरकडे बघत म्हणाली, अजून 50 रुपये अरे द्या. बाळा, माझ्याकडे 150 एवढेच रुपये पैसे तिकीट आहे. मी तुला गाडीतून खाली उतरले की राहिलेले पैसे देते. माझी लेक दवाखान्यात ॲडमिट आहे आणि त्या टेन्शनमुळे मी गडबडीत पैसे न घेता तशीच आले आहे. मला वाटले माझ्या बटव्यात असतील पैसे, पण एवढेच 100 रुपये माझ्याकडे आहेत. आजीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत कंडक्टर आजीला ओरडायला लागला. आजी, तुमच्यासारख्या आम्हाला रोज पाहायला मिळतात. हे काही आमच्यासाठी नवीन नाही. तिकिटीचे पैसे असतील तर बघा, नाहीतर तुम्ही मधल्या स्टॉपवर उतरा. तिथून कोणाला तरी बोलवा. कंडक्टर आता आजीवर चिडून बोलत होता. आजी हात जोडून त्याला विनंती करत होती, पण कंडक्टर मात्र आजीचे ऐकत नाही. आजी सगळ्यांकडे आशेने बघत होती, कोणी मदत करेल म्हणून, पण कोणीही त्यांना 50 रुपये द्यायला तयार नव्हते. लोक दुसरीकडे तोंड वळवायला लागले. आजीचे डोळे पाण्याने भरलेले होते. आता काय करायचं? आजीला मोठा प्रश्न पडला होता. आजीला लेकीची काळजी लागली होती. कधी एकदा तिला बघेन असं आजीला झाले होते. शेवटी कंडक्टरने तिकीट फाडले आणि आजीला दिले. साहेब, कुठपर्यंत तिकीट दिले तुम्ही? आजी अजूनही आशेने कंडक्टरला विचारत होती. तुमचे जेवढे पैसे आहेत तिथपर्यंतच तिकीट दिले आहे. तिथून पुढे कसेही जावा तुम्ही. कंडक्टरचे बोलणे ऐकून आजीने पदराला डोळे पुसले. खिडकीतून बाहेर बघत बसली. आता मधल्या स्टॉपवर उतरून तिथून पुढे कसं जाणार? त्यासाठी सुद्धा पैसे पाहिजे होते. काय करायचं काही आजीला कळत नव्हते. तेवढ्यात पुढच्या स्टॉपवर एक कॉलेजचा मुलगा आजीच्या सीटवर येऊन बसला. त्याने सहजच आजीला विचारले, आजी, तुम्ही कुठे उतरणार आहे? आजीने झालेला सर्व प्रकार त्या मुलाला सांगितला. आजीला पैशांमुळे अलीकडची तिकीट दिली, त्यामुळे त्याला फार वाईट वाटत होते. आजीची अवस्था त्या मुलाला पाहवत नव्हती. आजी गरीब होती, पण मनाने खूप प्रामाणिक होती. तिकिटासाठी बसमध्ये गोंधळ झाला असणार आणि आजीला मदतीसाठी एकही जण पुढे आला नाही, म्हणून त्याला लोकांची चीड येत होती. त्याने खिशात हात घातला. 150-200 रुपये त्याच्या खिशात होते. तो पटकन उठला आणि कंडक्टरकडे गेला आणि आजीची तिकीट काढली. कंडक्टरला सुद्धा त्या मुलाला तिकीट देताना स्वतःची लाज वाटत होती. तिकीट आणून आजीकडे दिली. आजी, तुम्ही आता तुमच्या लेकीकडे पोहोचू शकता. मी तुमचे तिकीट काढले आहे. बसमध्ये सर्वजण त्या मुलाकडे आश्चर्याने बघत होते. तो मुलगा वयाने जास्त मोठा नव्हता. तो 11वी शिकत होता. त्याच्या आईने त्याला काही वह्या घेण्यासाठी दिलेले पैसे होते. त्या आजीला मदत म्हणून त्याने काहीही विचार न करता ते पैसे तिकिटासाठी खर्च केले. आजीने त्या मुलाला जवळ घेऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही असा आशीर्वाद दिला. बसमधले लोक सर्वजण त्या आजीकडे आणि मुलाकडे बघत होते. सर्वांना
स्वतःचीच लाज वाटत होती. त्या बसमध्ये कितीतरी लोक स्वतः कमवणारे होते, पण तरीही त्यांना आजीसाठी मदत करावीशी वाटली नाही. पण एका कॉलेजच्या मुलाने आजीची मदत करणे अनपेक्षित होते. त्या मुलावर त्याच्या आईवडिलांनी चांगले संस्कार केलेले होते. अडचणीत आहे त्याला मदत करणे, असे संस्कार त्याच्या आईने त्याच्यावर केलेले होते. आजी त्याचे मनापासून आभार मानत होती. बाळा, तू माझ्यासाठी देवासारखा धावून आलास. तुझ्यामुळे मी माझ्या लेकीकडे जाईन. त्या मुलाने त्याच्याकडे अजून शिल्लक असलेले 100 रुपये त्या आजीच्या हातावर टेकवले. आजी नको नको म्हणत असताना सुद्धा त्या मुलाने आजीला जबरदस्तीने पैसे दिले. आजीचे अश्रू थांबत नव्हते. आजीने त्या मुलाला तिच्या घराचा पत्ता सांगितला आणि तू माझ्या घरी ये. तुझे उपकार मी कसे फेडू, असे वारंवार आजी त्या मुलासमोर हात जोडत म्हणत होती. काही दिवसांनंतर त्या मुलाला त्या आजीच्या गावात जाण्याचा योग आला. तो मुलगा त्या आजीच्या घराचा पत्ता विचारत विचारत आजीच्या घरी पोहोचला. त्या मुलाला बघून आजीचा आनंद गगनात मावेना. तिचा तो सक्का नातू असल्यासारखे ती त्या मुलाला बघून आनंदी झाली होती. आजी एका पत्र्याच्या शेडमध्ये एकटी राहत होती. तिला एक मुलगा होता, पण तो कुठेतरी बाहेर कामाला होता आणि त्या आजीची सून कधीही त्या आजीची विचारपूस करत नव्हती. नातवंडांना कधीही आजीकडे पाठवत नव्हती. त्यामुळे त्या मदत केलेल्या मुलामध्येच आजी नातवाला पाहत होती. आजीने त्याच्यासाठी जेवण बनवले. त्याचा खूप छान पद्धतीने पाहुणचार केला. हे सर्व करताना वयस्कर आजीच्या चेहऱ्यावर कोणताही थकवा दिसत नव्हता. खूप आनंदी होऊन ती त्या मुलाला खाऊ पिऊ घालत होती आणि त्या मुलाचे मनापासून आभार मानत होती. परिस्थितीने आजी गरीब होती, पण मनाने मात्र खूप श्रीमंत होती. एखाद्याला त्याच्या वाईट वेळेत, त्याच्या संकटावेळी केलेली मदत तो माणूस आयुष्यभर विसरत नाही. त्यामुळे शक्य असेल तिथे मदतीचा हात सर्वांनी पुढे केला पाहिजे.